जय जय रघुवीर समर्थ। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वै खरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोचितो मानवी धन्य होतो। जय जय रघुवीर समर्थ। समाजाने धिक्कारलेली एक मामुली स्त्री राजवाड्यामध्ये चंदन उगाळण्याचं काम होतं. इतकं सुंदर चंदन उगाळत असे तसे दुसरं कोणीही उगाळत नसे. कुणी एकासाठी पहाटे ती भक्तीने नामस्मरण करीत चंदन उगाळायची. कोण होती हो? ती कुब्जा होती. अहो, रूपाचा लवलेश नाही, ठेंगणी पोक आलेली अशी काळी कुणालाच ती प्रिय नव्हती. तिची निष्ठा, नामस्मरण आणि सतत परमात्म्याचे चिंतन कुणाला कळणार? अहो, जग हे बाह्य सौंदर्याचं भोगतं आहे. तिच्या वाट्याला आली ती नुसती अवहेलना. परंतु एका मध्यरात्री असं झालं की राधेसकट सगळी मथुरा नगरी निद्रिस्त होती. यमुना सुद्धा संथ होती आणि अस्तित्व होतं ते फक्त भणभणणाऱ्या वाऱ्याचं. आता कुब्जेच्या भक्तीला कृष्ण भक्तीचं उधाण आलं. त्याला आठवता आठवता, चिंतन करता करता तिला तन मन कशाचं भान राहिलं नाही. आणि एवढेच काय, अहो, तिला अंधारच जणू घाबरला तिच्या भक्तीला, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. अचानक तिने डोळे उघडून ती भानावर आली. पैल तीरावरती मुकुंदाच्या पाव्याचे मंजूळ स्वर वाजत होते. ती स्वतःला सावरत तिने समोर बघितलं. क्षणभर तिचं जीवन धन्य झालं, कारण भगवान करुणार्ध नजरेने तिच्याकडे पाहत होते. अगं, हा मुरलीधर तुझ्यासाठीच, फक्त तुझ्यासाठीच बरं. तुझ्या निष्ठेचं फळ म्हणून तू मागितलं नाहीस तरी सुद्धा. समाजाने अभरलेली ही कुब्जा मुकुंदाला प्रिय होती. तिचे रूप त्याला दिसले नाही, तर दिसली होती तिची निष्ठा, तिची भक्ती. धन्य ती कुब्जा. म्हणजेच तात्पर्य हे की सदाचरणी भक्ती मार्गी जीव जगात धन्य होतात. जय जय रघुवीर समर्थ।